आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये को पावड बाय चिंग्स सिक्रेटच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. काय आहे, हल्ली मी विचार करायला लागलो. करावा लागतो, मध्ये मध्ये विचार करावा लागतो. विचार केला की आपल्याला कळतं की आपण विचार करू शकतो का, आणि विचार करू शकतो का म्हणजे विचार करतोय असं आपल्याला कळलं ना की मग आपण काय विचार करायचा ह्याच्यावर आपण विचार करतो. कुठल्या गोष्टींवर विचार केला की आपल्याला आनंद होतो, कुठल्या गोष्टींवर विचार केला की आपल्याला राग येतो, दुःख होतं. असं सगळ्या गोष्टी विचार करता 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 आपल्याला करायला लागतात, म्हणजे आपोआप होत जातात. तसा मी आत्ता एक विचार करत होतो, म्हणजे खूप असं मी सॉलिड विचारवंत अशातला भाग नाही, पण आता कसा पावसाळा आलेला आहे, म्हणजे वरून राजाची कृपा सुरू झालेली आहे आणि तमाम बळीराजा सुखावलेला आहे. नाटकाच्या निमित्ताने मी इकडे तिकडे फिरत असतो, म्हणजे अगदी कडक उन्हात सुद्धा आमचे दौरे चालूच असतात. पण ज्या ठिकाणी अतिशय रखरखीत ऊन असतं, अतिशय जमिनीला भेगा पडलेल्या असतात, नद्या आटलेल्या असतात, ओढे आटलेले असतात, अशा ठिकाणी परत जाण्याचा आत्ता पावसाळ्यात जेव्हा योग येतो तेव्हा तिथे गेल्यानंतर आपल्याला तो निसर्गातला फरक जाणवतो. म्हणजे नदी हळूहळू व्हायला लागलेली असते, छान हिरवं गार हळूहळू व्हायला लागलेलं असतं. आणि तुम्हाला कल्पना आहेच, म्हणजे आपण जेव्हा असं गवतावर चप्पल काढून जेव्हा चालतो ना तेव्हा जी काय मजा येते ना, हो 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 फर्स्ट क्लास, असं फ्रेश वाटतं की नाही, एकदम म्हणजे मेंदू असा शांत होतो. म्हणजे समजा बायकोने काही मागितलं असेल साडी बिडी, ते विसरून जातो आपण, काय विचार करायचा नाही साडीबिडीचा, चालण्याचा विचार करायचा आणि किती आनंद मिळतो त्याचा विचार करायचा. तर असाच एक चांगला आणि वेगळा आनंद देण्यासाठी एक डॅशिंग मुलगी इथे आलेली आहे आणि या डॅशिंग मुलीची आपण आधी ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुझं मला सांग. पूर्वा कुलकर्णी जोशी. पूर्वा कुलकर्णी जोशी. हो. बरं, आता तू राहतेस कुठे आणि मला सगळं सांग. मी अंकलेश्वरला राहते. अंकलेश्वर. हो. बरं. आणि सासर बरोडा, हां सिल्वासा माहेर, हां. बरं. नेटिव्ह प्लेस औरंगाबाद, सगळं मिक्सचर आहे. बरं, नेटिव्ह प्लेस. आता औरंगाबादला कोण कोण असतं? सगळे रिलेटिव्ह, सगळे सगळे ए टू झेड. बरं. आणि तिकडे कोण असतं? सासरी सासरी सासू सासरे आणि एक लहान दीर आहे. सासू सासरे लहान दीर. हो. आणि मिस्टर काय करतात? प्रोफेसर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. हो. बरं, आणि तुझं काय काय झालं शिक्षण? माझं BCom आणि HR कम्प्लीट झालंय सिम्बायसिस मधून. पुण्याच्या? हो. पुण्याच्या? हो, हो. अगं मग तू कुठे कुठे फिरली आहेस तू? हा, पुणे म्हणू नको, औरंगाबाद म्हणू नको, सुरत म्हणू नको, आणि काय कुठलं अंकलेश्वर म्हणू नको. अरे बापरे बाप. बरं, तू जेव्हा सासरी गेलीस, लग्न किती वर्षापूर्वी झालं तुझं? 1 वर्ष. 1 वर्ष. आणि ताजं ताजं 30 एप्रिल 2015. क्या बात आहे. बरं, तुझं जेव्हा लग्न झालं तेव्हा तुला जेवण काय काय करता येत होतं? सासरी गेलं सगळं बनवलं. सगळं बरोबर. हो. म्हणजे आईने तुला शिकवलं होतं? थोडंफार शिकवलं. नंतर क्लासमध्ये अजून प्लस कॉन्टिनेंटल अजून वेगवेगळ्या टाईपच्या डिशेस शिकले. ओके ओके. प्रेझेंटेशन, मग पण टेबल. शेवटी तूही मान्य करशील की अकाउंटन्सीमध्ये आपण जेव्हा एक्झाम्पल सोडवतो, आपण पहिले एक्झाम्पल सोडवायला 10 मिनिटं घेतो, पण नंतर जसं सवय होती तसं 2.5 मिनिटात सुटतं. तसं तुझा हात कधी आता हात बसला का सगळ्या? आता एकदम परफेक्ट. परफेक्ट. बरं, ओके. आता मी काय करतो, आता मुंबईत राहायला कुठे आहेस तू? काही आमच्या खास कार्यक्रमासाठी तू आली आहेस? स्पेशल तुमच्या कार्यक्रमासाठी आली स्पेशल कार्यक्रमासाठी आली आहे. आता माझं कर्तव्य तिला गरम गरम चहा पाजायचा, फ्रेश करायचं. हा चहा मी केलाय बरं का. ओके. हा, म्हणजे सांगायला काय जाते, बघताय कोण, विचारताय कोण, फ्रेश करतो आणि मग आपण आपल्या किचनकडे जाऊ. या थँक्यू. मंडळी, चहा घेतो आणि मग असं प्रफुल्लित सुहास्य वदनाने आम्ही आमच्या किचनमध्ये जाऊया. चहा घेतो. या पूर्वा, आमच्या किचनमध्ये मनापासून स्वागत. आजचा पहिला पदार्थ कुठला आहे? राजा राणी. राजा राणी. हो. ओके. साहित्य मला सांग काय काय आधी. डेसिकेटेड कोकोनट, रोज सिरप,
ग्रीन सिरप, काजू. बस थोडक्यात आहे. आपण करून टाकूया पटकन. हो. काय पहिल्यांदा करायचं मला सांग. हे सिरप आधी ह्याच्यात पॅनमध्ये टाकावे बरं. आणि नंतर डेसिकेटेड कोकोनट त्याच्यात टाकावं. हा पदार्थ तू शोधून काढलास का? हो. बर. हे काय बाजारात मिळतं आपल्याला सिरप का कसं आहे? हां, बाजारात मिळतं. बाऊल देऊ ना. हो. पदार्थ कोणाला आवडतो? सगळ्यांनाच. अच्छा. आता ह्याचं आपल्याला काय करायचंय? आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊया. या वळा. सोपं आहे, तशी रेसिपी सोपी आहे. हो. फक्त आपल्याला ते खोबरं रेडी पाहिजे. आणि हे काजू काय त्याच्यावर लावायचे का? हो. खाऊन बघा पण आधी. आता त्याचा एक लाडू बनवायचा ना. काय झटपट आहे. तुम्हाला जर गोड आवडत असेल ना तर हे करायला हरकत नाही. लहान मुलांना पण आवडतं आणि सगळं रेडीमेड मिळतं, म्हणजे काही घाम घालायची गरज नाही आहे. फक्त ते फ्राईंग पॅनमध्ये घ्यायचं, अच्छा करायचं, त्यात ते घालायचं, ते परत अच्छा करायचं, मग हे घ्यायचं, मग खाली ते हातात असं गोळा घेऊन अच्छा करायचं, त्याच्यावर मग काजू लावायचा आणि मग पचाक्कत खाऊन टाकायचं. ओके, दुसरा लाडू तयार झालाय. ठेव इथे. आता सजावट तुम्हाला काय करायची ते करा. जर खूप भूक लागली असेल ना तर सजावट करण्याच्या नादाला लागू नका. रापकन उचला आणि टपाक्कन तोंडात टाकून द्या. लिहून घ्या साहित्य आणि कृती. राजा राणी या रेसिपीसाठी लागणारं साहित्य: डेसिकेटेड कोकोनट, ग्रीन सिरप, रोज सिरप आणि काजू. कृती: प्रथम 2 फ्राईंग पॅन गरम करून एका पॅन मध्ये ग्रीन सिरप आणि दुसऱ्या पॅन मध्ये रोज सिरप घालून ते गरम करून घ्यावं. त्यानंतर दोन्ही पॅन मध्ये डेसिकेटेड कोकोनट घालून मिश्रण नीट परतून घ्यावं. तयार मिश्रणाचे लाडू वळून काजूची सजावट करून राजा राणी ही डिश सर्व्ह करावी. चला मंडळी, आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. पूर्वा, पुढची रेसिपी काय आपली? कोल्स्लो सँडविच. कोल्स्लो सँडविच. हे कुठलं सँडविच आहे म्हणे? हे इटालियन स्टार्टर आहे. बर, इटालियन स्टार्टर आहे. कुठे शिकलीस तू? हे मी एका ठिकाणी खाल्लं होतं, हा, त्यापासून मला एक्सपेरिमेंट केला. हो एक्सपेरिमेंट घरच्या केलं. लोकांवर हो. एक्सपेरिमेंट. शाबास. हो म्हणते ती कॉन्फिडेंटली. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? ब्रेड, कॅप्सिकम, कॅबेज, हे कॅरट, मेयोनीज, चिली फ्लेक्स, बटर, ब्लॅक पेपर, साखर, विनेगर, मीठ, हर्ब. चमचमीत ह्याच्यासाठी की आपण जरी सँडविच बनवत असलो तरी त्यात इथे चिली फ्लेक्स आहेत आणि चिली फ्लेक्समुळे जरा आपण जरा जास्त सरकवले की जरा छान तिखट लागतं. ओके, आता काय करायचं मला सांग आधी. आधी आपण ह्याचं स्टफिंग तयार करू. बरं, तुला बाऊल लागेल ना. हो. ह्याच्यात 2 टाईपचे स्टफिंग येतील, एक विथ मेयोनीज आणि एक विदाऊट मेयोनीज. बरं, पहिल्यांदा हे करून घे. आता काय घालायचं? आता आपण मेयोनीज टाकूया. आता चिली फ्लेक्स. महत्वाचं आहे. हो, घाल बिंदास. तुला तिखट आवडतं का? भरपूर तिखट. स्वीट जरा पण. हो हो. स्वीट मला पण जरा पण आवडत नाही. स्वीटला हातच नाही. साखर म्हणजे लोकांवर उपकार म्हणून घालायचं. हां, बस टेस्ट थोडीशी. किती सांगा मला. थोडंसं बस. ब्लॅक पेपर, हर्ब्स, बस. आणि विनेगर, प्रिझर्वेटिव्ह म्हणून. ओके, आता ह्याला मिक्स कर. मिक्स करायचं. मियोनीजच्या ऐवजी आंबट दही घातलं तर चालतं का? त्याचा फ्लेवर नाही येणार. मग फ्लेवर नाही. दही घालू शकतो. मी काही विचारतो ना, उद्या मी श्रीखंड विचारेन. असं नसतं. मियोनीज म्हणजे मियोनीजच पाहिजे. सदृश्य काही नाही, मियोनीजच. ओके, आता हे आपलं स्टफिंग तयार झालं. हो. तर ह्याला काय लावायचं आपल्याला? बटर. हो कधी हो.
चालेल ना तुला? हो चालेल. कंजूसगिरी करू नका बरं का बटर लावताना. छान सगळं असं मस्त आहे, असं छान वाटायला पाहिजे बघूनच. आणि हाऊस म्हणून दुसऱ्या बाजूला लावू नका, नाही तर हाताला पण लागेल. इथून म्हणजे इथून पण आता नका करू. बरं सगळीकडे लावू ना बटर? दोन्ही याला लावू ना? पण आधी एकच साईड, ते झालं मग दुसरी लेअर असं. आता मी एकाच साईडला लावतो. आता काय करायचं होतं? हे स्टफिंग खालच्या लेअरमध्ये. आता त्याला स्प्रेड करा. हे किती घालायचं हे आपल्यावर आहे. हा आपल्यावर आहे, पण जास्त असेल तर चांगलं. बरं पोट भरतं हो, एकातच. तर सगळ्या भाज्या येऊन जातील त्याच्यात. सांडता कामा नाही पण. हम्म. लावू का? हो. असाच लावू ना? हम्म. आता काय करायचं आहे? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. हम्म. हे विदाउट मेयोनीज. हम्म. हो मीठ घातलंय, साखर घातलंय, नंतर काळी मिरी घातली, हर्ब्स घातले, नंतर काय मिरचीचे काय असतं ते चिली फ्लेक्स, चिली फ्लेक्स तेही घातले, व्हिनेगर. व्हिनेगर घातला आता. हो. आणि हे सुकं ठेवायचं. सुकं ठेवायचं म्हणजे दोन्ही टाईपचा टेस्ट भेटेल, एक ग्रेव्हीवाला आणि ड्राय. हेल्दी पण आहे. चिली फ्लेक्स जरा जास्त घाला कारण ते खाली राहतात शेवटी. हे आपलं त्याचं लेअर. हां आता हे चालेल. डन. डन. आता आपण हे ग्रिल करायला ठेवूया. बर ह्याच्यावर हा स्लाइस घालायचा नाही ना? नाही. मस्त बढिया. आता काय करायचं? हे ग्रिल करायचं. हो. हा लेटेस्ट हे जे आहे ना, ही शेगडी ही लेटेस्ट शेगडी आहे. ओके. म्हणजे तुम्ही कितीही म्हटलं की आपण फुल करू तर फुल जास्त नाही होणार. म्हणजे जळता कामा नये असं त्याची एक इम्पोर्टेड ती सायकोलॉजी काय म्हणतो, इम्पोर्टेड मशिनरी आहे. बरं हे झाल्यानंतर आपण फक्त काढायचं आणि खायचं. खायचं. हां हो. बाकी अजून काही त्याच्यावर काय घालायचं नाही. नाही. सॉस पाहिजे तर आपण तयार करू परत शकतो. हे एवढं छान केलं तर परत सॉस कशाला पाहिजे त्याच्यामध्ये? सॉस म्हणजे मेयोनीज मध्ये आपण रेड चिली सॉस टाकायचं हां आणि मग त्याचं सॉस रेडी करायचं. पक्की तिखट आहे ती. ठीक आहे ओके. हे झालं की खायला सुरुवात खायला करा. सुरुवात करायचं. लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोलेस्लॉ सँडविच करण्यासाठी लागणारं साहित्य: ब्राऊन ब्रेड, कापलेली हिरवी सिमला मिरची, चिरलेला कोबी, चिरलेलं गाजर, बटर, चिली फ्लेक्स, व्हिनेगर, साखर, काळी मिरी पूड, मिक्स हर्ब्स, मीठ आणि मेयोनीज. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कापलेली हिरवी सिमला मिरची घेऊन त्यामध्ये चिरलेला कोबी, गाजर, मेयोनीज, चिली फ्लेक्स, साखर, मीठ, काळी मिरी पूड, मिक्स हर्ब्स आणि व्हिनेगर घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. ब्रेडला बटर लावून मेयोनीज मधील भाज्यांचं मिश्रण नीट पसरवून बटर लावलेला दुसरा ब्रेड त्यावर ठेवून त्या ब्रेडलाही बटर लावून घ्यावं. दुसऱ्या बाउलमध्ये कापलेली हिरवी सिमला मिरची घेऊन त्यामध्ये गाजर, कोबी, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, काळी मिरी पूड, मीठ, साखर आणि व्हिनेगर घालून सर्व मिश्रण नीट मिसळून ते दुसऱ्या ब्रेडवर पसरवून त्यावर बटर लावलेला तिसरा ब्रेड ठेवावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून सर्व्ह करावं. चला आता जाऊया पुढच्या रेसिपीकडे. पूर्वा पुढची रेसिपी काय आहे? आता जसं की मी गुजरातून आली तर गुजरातची एक स्पेशल डिश पाहिजेच. तर ही रजवाडी कढी आहे जी ठाकूर आणि ते असतात ते लोकही बनवतात. त्यांच्याकडे स्पेशल असते. बरं मला साहित्य सांगतेस काय काय? हे काय आहे? बेसन, दही, हिरव्या मिरच्या, इलायची,
साखर, लाल सुक्या मिरच्या, मेथीचे दाणे, अद्रक, कढीपत्ता, लवंग, हळद, मीठ. झणझणीत याच्यासाठी, कारण मला इथे लाल सुकी मिरची दिसते, इथे हिरवी मिरची दिसते, इथे मला आलं दिसतंय, इथे मला लवंगी दिसते. म्हणजे असा चमचमीत पदार्थ होणार आहे. तिथे तेल तापलेलं आहे आपलं. आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचं मला सांग. आपण दही, बेसन, मेथीचे दाणे, बाऊल देऊ ना तुला. हे सगळं मिक्स करून घेणार आहे. बेसन पाहिजे कारण आपलं येल्लो कलरचं बनवायचं. बस. आता दही. मला सांग ना किती आहे. त्याला असं माप काही विशेष नाही ना? विशेष नाही. आता जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी. हिरवी मिरची. बस. तू बास म्हणते म्हणजे कामालाच आहे. हां. नंतर अद्रक. थोडंसं मीठ. थोडी हळद. आता हे मिक्स करूया. तुझे छंद काय आहे? म्हणजे छंद? आवडी-निवडी काय? मला कुकिंग करायला आवडतं, रात्री मी ते करतो, तू बोल. फिरायला आवडतं, ड्रायव्हिंग करायला आवडतं. बरं, फिरायला कुठे आवडतं? कुठे कुठे फिरून आली? पंजाबला गेले होते, हैदराबाद. हो. बरं. ओके, आता आपलं हे तयार झालं. आता काय करायचं मला सांग. तिथे ह्याच्यात आपण सुक्या मिरच्या, घाबरत नाही. 2 ते ठेवलेत मी डेकोरेशनसाठी. दाणे कमी झाला. हो हो. जास्त पडले तर वांदे होतील. एक तर मेथी आहे. आता हे काय, इलायची. लवंग घालू. हो. कढीपत्ता. कढीपत्ता उडतो हा मागे. हो. हळू सावकाश. आता काय करायचं तुला? आता याला मिक्स करू. थोडीशी साखर, पाणी आणि 5-10 मिनिटं ह्याला बॉईल करायचं. बस ना, का घालू पाहिजे अजून त्याला. हळूहळू मिक्सअप होतं ना ते. जरा वेळ लागतो पण वास उत्तम आलेला आहे. मीठ घालायचं का अजून? मीठ टाकलं ना आधीच. आधीच घातलं. नाही, पाणी घातल्यानंतर थोडं त्याचं. नाही, मीठ सफिशियंट होतं. ही घट्ट असते जनरली कढी. आणि हे आपल्याला कशाबरोबर खाता येते? खिचडी, पकोडे. बरं, खिचडी आणि पकोडे. हो. अदरवाईज नुसती पण छानच लागते. रेडी टू सर्व. रेडी टू सर्व. फर्स्ट क्लास. काय राहिलं तर झालं सगळं. झालं. एव्हरीथिंग डन. डन. वरून काही घालायचं नाही ना आपल्याला? नाही. चलो, ओके. लिहून घ्या साहित्य आणि कृती. रजवाडी कढीसाठी लागणारं साहित्य: बेसन, दही, बारीक चिरलेली हिरवी मिरची, वेलची, साखर, सुक्या लाल मिरच्या, मेथीचे दाणे, चिरलेलं आलं, कढीपत्ता, लवंगा, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये अर्धी वाटी बेसन घेऊन त्यामध्ये 4 चमचे दही, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिरलेलं आलं, मीठ आणि हळद घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या, मेथीचे दाणे, वेलची, कढीपत्ता आणि बेसनाचं मिश्रण घालून सर्व नीट एकजीव करून घ्यावं. त्यानंतर साखर आणि पाणी घालून सर्व मिश्रणाला एक उकळी काढावी आणि रजवाडी कढी सर्व्ह करावी. चला मंडळी, पूर्वाचे तिन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि मी ते खाऊन बघणार आहे. पहिलं ह्याला काय म्हणायचं? कोल्स्लो सँडविच. कोल्स्लो सँडविच खाऊन बघ. तू पण खा, घाबरू नको, तूच बनवलेस ना. ह्याला काय म्हणायचं म्हणे? राजा राणी. राजा राणी. आणि हे रजवाडी कढी गुजरात स्पेशल. रजवाडी कढी गुजरात स्पेशल. हो.
खरंच करून बघा. मत्त अप्रतिम झाले, तिन्ही पदार्थ अप्रतिम झालेले आहेत. वा. पावसाळ्याची तुम्हाला गंमत सांगतो. पावसाळ्यामध्ये फिरायला इतकी मज्जा येते ना. पण पावसात फिरताना म्हणजे नुसतं आता थबाक 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 पाण्यात पाय मारून नका. वरून जो पाऊस पडतो ना ती जास्त मजा येते. आणि सहज म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हाला तुमच्या बायकोला घेऊन फिरायचं असेल ना पावसाळ्यात, जा फिरायला, मज्जा येते. काही तिथे नवरी मंडळी बसली, ते म्हणतात मला, गप ना बाबा, कशाला उगाच काहीतरी सुचवतो, दिवाण बसलेलं आम्ही कशाला उठवतो. असं नाही. कसं आहे की आपल्या बायको मंडळी असतात ना, खूप काम करतात. त्यालाही कधी कधी वाटतं आपल्या नवऱ्यावर फिरायला जावं, पावसात भिजावं. शाळेत असतं तसे भिजा की काय, आपल्याला काय कमी. पण पूर्वा, कमिंग बॅक टू द पॉईंट, हे सगळे पदार्थ अप्रतिम झालेले आहेत. थँक्यू. आणि तुझ्या हाताला अप्रतिम चव आहे. आणि तू ऑल द वे तिकडून इथे आल्याबद्दल आमच्याकडून तुला एक छोटीशी प्रेमाची भेट आहे. धन्यवाद. मंडळी, आता निघायची वेळ झालेली आहे, कारण खाण्याची वेळ झालेली आहे. इतके चवदार पदार्थ बनवलेले आहेत, त्यामुळे आता माझी तुमच्याशी बोलण्याची इच्छा मेलेली आहे. मी आता तुमच्याशी बोलूच शकत नाही, कारण मला हे संपवायचं आहे. माझ्यावर ही जबाबदारी आहे. आय हॅव टू डू दिस. ओके, पुन्हा भेटायचं आहे याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.